नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण एकदम मऊ लुसलुशीत असे रव्याचे लाडू बनवणार आहोत. प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या फक्त 3 मोजक्या साहित्यांपासून आणि जेमतेम 15 ते 20 मिनिटांमध्ये हे रव्याचे लाडू आपण बनवून तयार करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता आपण गॅस ऑन करूयात आणि 2 ते 3 चमचे तूप घेऊयात. आता तूप वितळलेलं आहे. इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. वजनामध्ये सांगायचं झालं तर 350 ग्रॅम रवा आहे. आपण हा रवा तुपामध्ये घालायचा आहे आणि 2 मिनिट तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, रव्याचा कलर बदलेपर्यंत आपण रवा भाजणार नाही आहोत. जेव्हा आपण रवा भाजायला सुरुवात करू त्यानंतर 2-3 मिनिटांनी रव्याचा छान सुगंध यायला सुरुवात होईल. त्यावेळी आपण गॅस बंद करणार आहोत. रवा 2 मिनिट भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. किसलेलं खोबरं घालून झाल्यानंतर पुन्हा रवा आणि खोबरं 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. इथे आपलं रवा आणि खोबरं भाजून झालेलं आहे. आता मी ते एका मोठ्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आता आपण लाडूसाठी लागणारा पाक बनवूयात. त्यासाठी मी तीच कढई पुन्हा गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे. आता 2 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. आपण ही साखर आता कढईमध्ये घालूयात. पाक बनवण्यासाठी आपण जेवढी साखर घेऊ त्याच्या निम्म पाणी आपण घालणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता चमच्याने सतत हलवत राहून साखर पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाक आता उकळायला लागलेला आहे. आता 2-3 मिनिट आपण असंच उकळून देऊयात आणि एक तारी पाक तयार करूयात. आता पाकामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालत आहे. म्हणजे आपल्या लाडूंना वेलचीची चव आणि सुगंध दोन्हीही येईल. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपला एक तारी पाक तयार आहे. आता पाकामध्ये आपण 1 चमचा तूप घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. म्हणजे पाक आणखीन घट्ट होणार नाही. आता हा गरमागरम पाक रव्यामध्ये आपण घालूयात आणि रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्हाला इथे मिश्रण खूप पातळ वाटत असेल, पण थोड्याच वेळात या गरमागरम पाकामुळे रवा छान फुलून येणार आहे आणि हे मिश्रण कोरडं होत जाणार आहे. हे मिश्रण कोरडं पडण्यासाठी आपण फॅन खाली सुद्धा ठेवू शकतो. आता अधूनमधून हे मिश्रण हलवत राहायचं आहे. बऱ्याचदा पाकामध्ये जर पाणी जास्त घातलं गेलं असेल किंवा पाक व्यवस्थित घट्ट झालेला नसेल तर हे मिश्रण ओलसर राहण्याची शक्यता असते. अशा वेळी आणखीन थोडासा रवा कढईमध्ये भाजून या मिश्रणामध्ये घालू शकता. तुम्ही इथे पाहू शकता थोड्या वेळानंतर आपलं आता मिश्रण कोरडं झालेलं आहे. आपण या मिश्रणाचे आता लाडू वळून घेऊ शकतो. लाडू बनवण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये मी घेतलेलं आहे आणि मी दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी सहजरित्या तुम्ही अशा प्रकारे लाडू वळवू शकता. लाडू वळून झाल्यानंतर सजावटीसाठी वरून तुम्ही बदाम किंवा मनुके लावू शकता. मी इथे मनुके लावत आहे. पहा, अशा प्रकारे आपला पहिला लाडू तयार आहे. अशाच प्रकारे मी इतर लाडू बनवून घेणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लाडू बनवलेत तर तुमचे लाडू असेच एकदम मऊ आणि तोंडात घातल्या घातल्या विरघळणारे बनतील. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.